गाजराची ही एकदम सोपी आणि झटपट होणारी रेसिपी एकदा करून बघा. गाजराच्या हलव्यापेक्षा एकदम कमी वेळात आणि कमी साहित्यात. त्यासाठी मी सर्वप्रथम गाजर सोलून घेतले. त्यानंतर गाजराचे असे 2 तुकडे करून घेतले. आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यात गाजराचे 3 ते 4 तुकडे करून घ्यायचे. आता आपण त्यात घालूयात गूळ. गुळाचे मध्यम आकाराचे 2 तुकडे मी घेतलेले आहे. गुळाची पावडर वापरत असल्यास 4 चमचे गुळाची पावडर घाला. त्यानंतर 2 इलायची त्यामध्ये घाला. हे सर्व मिक्सरमध्ये वाटून घ्या. गाजराचे काही तुकडे आपण मिक्सरमध्ये वाटले आणि उरलेला गाजर आपल्याला सगळा किसून घ्यायचा आहे. एकदम झटपट आणि पटकन होणारी रेसिपी सकाळी नाश्त्यासाठी सुद्धा आपण ही करू शकतो. गाजर किसून घेतल्यानंतर आता त्यामध्ये आपल्याला वाटलेले मिश्रण घालून घ्यायचे आहे. आता त्यात लागेल इतके थोडे थोडे गव्हाचे पीठ घालून पीठ मळून घ्या. बघा, पिठाचा असा गोळा होईपर्यंतच गव्हाचं पीठ घाला. आता या पिठाचा हलक्या हाताने पराठा लाटून घ्या. गाजर किसून टाकल्यामुळे गाजराचे छान लांब लांब कीस पराठ्यात दिसतात. पराठ्यावर तूप घालून मंद आचेवर 2 मिनिटं झाकण ठेवून पराठा शिजवून घ्या. दोन्ही बाजूने पराठा छान खरपूस भाजून घ्या. एकदम सोपा आणि झटपट होतो. गाजराच्या सीझनमध्ये हा पराठा एकदा नक्की करून बघा. आवडल्यास लाईक करा. थँक्यू.